नमस्कार मंडळी, आज आपण शेवग्याच्या शेंगेची पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत। शेवग्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि सर्दी, खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो। इथं मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, 250 ग्रॅम अशा शेंगा घेतल्या आहेत, 4 ते 5 अशा घेतल्या आहेत। अशा पद्धतीने कट करून आपण सोलून घेत आहोत। पाहू शकता या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा सगळ्या आपण अशाच पद्धतीने सोलून घेत आहोत, कट करून नंतर सोलून घेत आहोत। कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा शेवग्याच्या शेंगांचे वेगळे पदार्थ बनवून खाल्ले ना, गोळ्यांची अजिबात गरज भासत नाही। नक्की तुम्ही शेवग्याच्या शेंगेचे वेगळे पदार्थ बनवू शकता। तर मी सुद्धा शेवग्याच्या शेंगांची वेगळी रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे, तर तुम्ही बघू शकता। तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपण सगळ्या शेवग्याच्या शेंगा कट करून सोलून घेतल्या आहेत आणि धुवून सुद्धा घेतल्या आहेत आणि एका कढईमध्ये आपण टाकून घेतल्या आहेत। एक कांदा टाकला आहे, एक टोमॅटो टाकला आहे, त्यात 2 ग्लास असं पाणी टाकून घेतलं आहे। तर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे, पाव चमचाभर। आणि हे आपण कढई आता गॅसवर ठेवूया। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, चवीला खूप छान लागतं ह्याचं सूप। तर अद्रक टाकलं आहे, लसूण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर हे छान असं आपण शिजवून घेऊ शकतो। आता पाहू शकता मध्यम आच करून आपल्याला झाकण ठेवून छान असं 10 ते 15 मिनिटासाठी लहान आचेवर आपण ह्या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घेतल्या आहेत। तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता। तर ह्या पद्धतीने सगळं आपण मॅश करून घेऊया आणि ह्या शेंगाचं सूप साईडला काढून मग मिक्सरच्या भांड्यात आपण ह्या शेंगा, कांदा, टोमॅटो हे सगळं आपण यामध्ये टाकून घेऊया। ह्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात आपण शेवग्याच्या शिजलेल्या शेंगा टाकल्या आहेत, टोमॅटो, कांदा, अद्रक हे टाकलं आहे आणि जे सूप आहे, पाणी आहे शेवग्याच्या शेंगाचं शिजलेलं, तेच टाकून आपण ह्यामध्ये फिरवून घेतलं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर हे आपण एका चाळणीत टाकून किंवा पुरणाची चाळण घेतली आहे इथं, तर यामध्ये आरामशीर असं गाळलं जातं हे सूप। तर ह्या पद्धतीने सगळं गाळून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, चांगले असते। हे सूप प्यायल्याने पचनक्रिया गतिमान होते, गॅस, अपचन, बद्धकोष्ठीचा त्रास होत नाही। या सूपामुळे शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते, यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात। सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे सूप रामबाण असं उपाय ठरू शकतं। तर दररोज सकाळी तुम्ही हे सूप पिऊ शकता, 1 वाटीभर असं। आरोग्यासाठी खूप उत्तम आहे, याचा फायदा खूप होतो, वजनसुद्धा कमी राहतं। तर एका कढईमध्ये आपण हे गाळून घेतलेलं सूप आता याला थोडीशी फोडणी देऊया। यामध्ये आपल्याला जर सूप जास्त हवं असेल तर गरम पाणी टाकून आपण ॲडजस्ट करू शकतो। तर एक कढई गॅसवर ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा असं तूप टाकलं आहे। तूप गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा अशी जिरी टाकूया। जिरी टाकली आहे पाव चमचा। जिरी तडतडली की थोडासा लसूण टाकूया। लसूणसुद्धा थोडासा सोनेरी रंगावर आला की आपण हे बनवून घेतलेलं शेवग्याच्या शेंगाचं सूप आहे ना, ते टाकून घेऊया। यामुळे चव खूप अप्रतिम येते जिरीमुळे आणि लसणामुळे। आपण हे थोडंसं सूप उकळून घेऊया। पाव चमचा जिरी पावडर टाकली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे आणि जर आपल्याला वाटत असेल थोडंसं मीठ कमी आहे, आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना टाकलं आहे, तर थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। तर हे सूप चांगलं उकळून घेऊया अजून मध्यम गॅसवर आणि कोथिंबीर टाकूया वरून थोडीशी। तर आपले हे तयार आहे गरमागरम पौष्टिक आणि इम्युनिटी वाढवणारे शेवग्याच्या शेंगांचे सूप। हे सूप तुम्ही घरच्यांना, विशेषतः मुलांना किंवा मोठ्यांना नक्की बनवून द्या। जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।